लाडला भाई यावर जे काल उद्धव ठाकरेंनी आठवण करून दिली त्याच्यावरच आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी लाडली बहीण असताना तुम्ही लाडली बहिणीबरोबर लाडला भाई ची काळजी तुम्ही काय घेत नाही, हेच उद्धव ठाकरेची रीग ओढलेली आहे। आता हे दोघंही आपल्या स्वतःच्या लाडल्या भाईची किती काळजी घेतात हे महाराष्ट्राने फार चांगल्या पद्धतीने पाहिलंय। उद्धव ठाकरेचा कुठला लाडला भाई त्यांच्या जवळ आहे, कुठला लाडला भाई मातोश्रीवर पाय ठेवू शकतो, आत येऊ शकतो, याबद्दल उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं पाहिजे। प्रॉपर्टीच्या वादामुळे उद्धव ठाकरेंचा स्वतःचा भाऊ आणि त्यांचे संबंध किती चांगले आहेत हे महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि स्वतःचा चुलत भाऊ राजसाहेब ठाकरे ज्यांनी नेहमीच उद्धवजींसाठी एक पाऊल मागे घेतलेला आहे, उद्धवजी आज जे पक्षप्रमुख म्हणून फिरतात त्याचा प्रस्ताव पण राजसाहेब ठाकरेंनीच मांडलेला होता महाबळेश्वरला। उद्धव ठाकरे आजारी होते, लीलावतीला घ्यायला हेच राजसाहेब ठाकरे गेलेले आणि त्याच राजसाहेब ठाकरेंना हल्ली झालेल्या षण्मुखानंद मेळाव्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कुठल्या पद्धतीने ह्या उद्धव ठाकरेंनी हिणवलं होतं हे दुसऱ्यांच्या लाडला भाईंबद्दल चिंता करतात, तुम्ही स्वतःच्या लाडला भाऊला कसल्या पद्धतीने हिणवतात हे महाराष्ट्राने पाहिलंय। म्हणे बिनशर्त पाठिंबा दिला आणि मोठा हसून दाखवत होता। आता बिनशर्ट बोलत असताना तुमच्या स्टेजवर मागे गुदगुदला आले येऊन हसणारा मुलगा बँड्रामध्ये कोणाकोणाला बिन पॅन्ट पाठिंबा देतो ह्याची पण थोडी माहिती मग महाराष्ट्राला द्या ना। सगळ्यांचे बिन शर्टची चिंता करता तर तुमच्याही मुलाला सांगा संध्याकाळी 7च्या नंतर येऊन बँड्रामध्ये बिन पॅन्ट पाठिंबा द्यायचं बंद कर, मग कळेल बिन शर्ट काय असतं। म्हणून दुसऱ्या जणांच्या भावांच्या बद्दल अधिकार मागण्या अगोदर संजय राजाराम राऊतला सांगीन, तू तुझ्या जसा भावाच्या नावाने खिचडी घोटाळे करतोस, खिचडीचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकतोस, तेवढी काळजी दुसऱ्यांचे भाऊ नाही घेत बाबा। आम्हाला महाराष्ट्रातल्या तरुणांच्या 2 हाताला प्रामाणिक काम द्यायचंय जेणेकरून उद्या त्यांना अटक व्हायला लागणार नाही तुझ्या लहान भावासारखं। म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली ते बघा आणि मग बडबडत बसा। किरीटजींनी एक ट्विट केलेला आहे त्याच्यात त्यांनी वोट जिहादचा मुद्दा मांडलेला आहे। मस्जिद बंदरचा काही भाग 11 बूथचा त्यांनी मतदान आकडेवारी दिलेली आहे, त्यात एकंदरीत अरविंद सावंत यांना 4000 मतदान झालंय तर थेट यामिनी जाधव यांना फक्त 170 एवढंच मतदान झालं आणि मग किरीटजींनी म्हटलं की हेच वोट जिहाद आहे। म्हणून मी तुम्हाला माझ्या अगोदरच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे, मुंबईतली मतदार यादी ही निवडणूक आयोगाने फार जाणीवपूर्वक तपासली पाहिजे। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी मतदान केलेलं आहे, त्यांना आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये याच महाविकास आघाडीच्या काही पक्षांचा हात आहे, अनधिकृत आधार कार्ड मिळवून देण्यामध्ये। म्हणूनच हे वोट जिहादचे प्रकार झालेले आहेत। म्हणून मतदार यादी तपासल्यानंतर आपल्याला कळेल जो बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेमध्ये मतदान केलंय आणि म्हणूनच या मिया उद्धव ठाकरेचे एवढे 9 खासदार निवडून आलेले आहेत। म्हणून ह्या किरीटजींच्या आरोपाला तथ्य आहे आणि निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करणार आहोत ते मतदार यादीमध्ये किती बोगस मतदार आहेत, बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान किती आहेत ते तपासा आणि ती नावं मतदार यादीतून वगळा। संजय राऊत म्हणाले की राजश्रय असल्याशिवाय पुण्यामध्ये ड्रग्सचे व्यवहार जे आहेत ते शक्य नाही।
त्या मुद्द्यावर अशी चर्चा आहे की बुरखा जो आहे तो न घालता पूर्ण चेहरा दाखवून आयडेंटिटी दाखवून मग मतदान करावं असा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे किंवा तशी विनंती केली झालेले पण आहेत. उदाहरण हैदराबादमध्ये अशा काही महिलांना आमच्या माधवी लता ताई जे उमेदवार होते त्यांनी पकडले आहे. पण तो नियम नव्हता. मग असा नियम करायला पाहिजे. बुरखा घालून स्वतःला महिला सांगून अगर कोण पुरुष येऊन आतमध्ये बांगलादेशीने रोहिंग्या मतदान करत असतील तर त्यावर नियम कायदे करायला पाहिजेत ना, की नेमका हा खराच मतदार आहे का, ह्याच्याकडे हा स्थानिक आहे का, ह्याची तपासणी निवडणूक आयोगाने करायला पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी यावेळी आपल्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला असा माझा थेट आरोप आहे. ये वो विचार संपून देऊ कुणा हे मराठी खत्म करते फिर हिंदी लेता हूं ना मैं किधर भाग रहा हूं. राजश्रय असल्याशिवाय संजय राऊत म्हणतात हो. राजश्रय असल्याशिवाय पुण्यात ड्रग्सचा व्यवहार जो आहे तो शक्य नाही आहे. हो, राजश्रय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करू शकतो. राजश्रय असल्याशिवाय दिशा साल्यान आणि सुशांत सिंगच्या खून प्रकरणामध्ये त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो. म्हणून राजश्रय नेमकं काय असतं हे संजय राजाराम राऊतला फार जवळून माहिती आहे त्यांच्या पेंग्विन ठाकरेमुळे. कालच्या अर्थसंकल्पावरून म्हणजे सगळीकडून कौतुक होते अशी चर्चा असताना चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे असं टोमना जो आहे तो उद्धव ठाकरे जयंत पाटील दोघेही बोलले. ठीक आहे, आता काय त्यांचे आवडलेले लिंबू सारखे चेहरे बघितल्यानंतर कळलेलं आहे की बाबा हातभर फाटलेली आहे म्हणून चादर बिदर सगळं आता आठवत आहे. कारण का एवढा लोकप्रिय अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कौतुक होत आहे. म्हणून आता ह्यांना कळून चुकलेलं आहे की पुढची 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये बसून एक दुसऱ्याला चादरच चढवायला लागेल. आता तीच पाळी आली आहे. शरद पवार म्हणतात की कालचा जो अर्थसंकल्प आहे तो भाषेचा फुले. पवार साहेबांवर काय बोलणार नाही. लाडला भाऊ का नाम लेकर सर विपक्ष जो है बैंक कर रहा है उसको लेकर आप क्या. हाँ साहेब संजय राऊतांनी आज टीका केली. बोलतो किधर. संजय राऊत म्हणतात की शिंदे हे मोदी शहाची नकली संतान आहे. हो, आणि मग संजय राऊत हे काँग्रेस आणि शरद पवार गटाची कुठली संतान आहे. कचऱ्यातून उचललेलं का डब्यातून. कारण का हॉस्पिटलचं तर संतान कुठल्याच अँगलनी वाटत नाही. म्हणून म्युन्सिपाल्टीच्या कुठल्या कचऱ्याच्या डब्यातून संजय राऊत नावाच्या संतानला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने उचललाय ह्याचं थोडं संशोधन झालं पाहिजे. कारण का बर्थ सर्टिफिकेटवर आडनाव राऊत लिहिलेलं नाहीये. प्रॉब्लेम आहे. संजय राऊत आता म्हणतायत की राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असेल तर 20 ते 25 जागा वाढल्या असत्या. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने पवार साहेब नको, उद्धव ठाकरे नालायक आहे हेच म्हणण्याचं काम संजय राजाराम राऊत करतायत. कारण का आजकाल थेट दिल्लीवरून जीपे होत आहे ना. जे पहिलं सिल्वर ओक आणि मातोश्रीवरून जीपे व्हायचं आता थेट दिल्लीवरून जीपे असल्यामुळे मिठाला जागलं पाहिजे ना. गाडीचा पेट्रोलचा पैसा तिथूनच येतोय. चला हिंदी. सर लाडला भाऊ के विपक्ष जो है सत्ता पक्ष पर बैंक मार रहा है उसको लेकर आप क्या बोलेंगे. देखिए ऐसा है, लाडली बहन ये जो हमारी योजना है ये बहुत लोकप्रिय योजना है जो आज महाराष्ट्र में महिला हमारे माता भगिनों के लिए अनाउंस की गई है. अभी ये लाडला भाऊ इतनी चिंता करने वाले ये लोग उनके घर में उनके भाइयों की क्या हालत है. कभी उद्धव ठाकरे के और संजय राजाराम राउत के घर में जाके देखिए. उद्धव ठाकरे का एक भी भाई, फिर उनका सगा भाई हो या राज साहब ठाकरे हो, उनके साथ उनके कैसे संबंध है. प्रॉपर्टी के झगड़े के वजह से सगे भाई को उन्होंने घर से बाहर निकाल दिया है. घर से झगड़ा है उद्धव ठाकरे का. और जो राज ठाकरे साहब ने हमेशा उद्धव ठाकरे जी को सपोर्ट किया है, उनके बाजू में खड़े हुए हैं, वही राज साहब ठाकरे को इस बार उनके षण्मुखानंद में जो मीटिंग हुई उधर उन्होंने क्या बोला कि भारतीय जनता पार्टी को बिन शर्ट सपोर्ट देने के नाम पे उनका मजाक उड़ाया. फिर उनका खुद का बेटा बैंड्रा में किसको बिन पैंट पाटिंबा देता है, सपोर्ट देता है, उसका भी जरा मालूमात उद्धव जी ठाकरे ने रखना चाहिए. बिन शर्ट पाटिंबा देना अच्छा है, बिन पैंट पाटिंबा हमारे समाज में अच्छी बात नहीं होती. वो कभी उनको पूछिए. सर विपक्ष ने और एक जुमला मारा है, चादर लगी फटने खैरात लगी बटने.
अभी क्या है, जिस तरीके का हमारा बजट इतना पॉपुलर बजट निकला है, लोगों में उसका सराहना हो रही है, इसलिए अभी इनको खुद की चादर बचाने का वक्त आ गया है, इसलिए दूसरों की चादर फटने का डर हो गया है इनको। हमला कर रहे हैं कि सरकार कमीशन खाने वाली सरकार है, नीट के बच्चे जो त्रस्त हैं उनके लिए कुछ किया नहीं। ऐसा है कि हमारी सरकार कमीशन खाने वाली थी क्या, या महाविकास आघाड़ी वाली कमीशन खाने वाली थी? जिनके सचिन वाजे हो, जिनके होम मिनिस्टर हो, उनको जेल में जाना पड़ा। इसलिए हमारे पे आरोप करने के बजाय खुद के गिरेबान में इन लोगों ने झांकना चाहिए। सर नीट को लेकर लगातार हमला देखिए, नीट के बारे में तो इंक्वायरी हो रही है, अरेस्ट हो रही है। हमारी केंद्र सरकार हो, राज्य सरकार हो, नीट के बारे में जितना सिंसियरली काम कर रही है वो हमारे ऑपोजिशन को दिख नहीं रहा है, क्योंकि आगे जाके ऑपोजिशन में ही कोई लीडर लोगों का नाम वो नीट के स्कैम में आने वाला है, इसलिए वो डर का माहौल है उन लोगों के बीच में। थैंक यू।